नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक होणार आहे आणि खूपच असा धमाकेदार ट्विस्ट येणार आहे। मालिकेच कथानक वेगळंच वळण घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून। अर्जुन गाडी चालवत असतो आणि त्याला सायलीकडे जाण्याची प्रचंड उत्सुकता असते। त्याला सायली आणि त्यांच्यामधील सगळे क्षण आठवत असतात। त्याला पहिल्यांदा भेटलेली सायली, हॉस्पिटलमध्ये असलेली सायली, सगळं त्याला आठवतं। अंगठी हातामध्ये घेऊन तो तिकडेच पाहत असतो आणि सायलीच्या आठवणीत गुंतून गेलेला असतो। गेल्या 1.5 वर्षात त्यांच्या दोघांमधल्या नात्यांमध्ये खूप काही घडलेलं असतं। कधी भांडण तर कधी गोडवा, असं खूप काही झालेलं असतं आणि हे सगळं अर्जुनला आठवत असतं। इकडे कॅफेमध्ये बसून सायली अर्जुनची वाट पाहत असते। तिला तिच्या आणि अर्जुनच्या आठवणी येत असतात। कसं ते एकमेकांना भेटले, दोघांची जवळीक, एकमेकांवरील राग, कसं त्यांचं लग्न झालं, याच आठवणीत ती गुंतून गेलेली असते। इकडे अस्मिता आणि तन्वी बोलत असतात। अस्मिता म्हणते, अगं तू एवढी अस्वस्थ का आहेस? तन्वी म्हणते, तुझा तो भाऊ, त्याच्या ती खोटी बायको आणि त्यांचं ते खोटं लग्न, या सगळ्यांनी माझं डोकं फिरवलं आहे। यावर अस्मिता मध्ये, अगं त्यांचं खरं लग्न आहे, तू पाहिलंस ना आता सगळं बाहेर, आणि म्हणूनच मला सायलीला घराबाहेर काढायचं आहे, ती आमच्या आयुष्यातून गेली पाहिजे ग। तन्वी म्हणते, म्हणूनच मला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर पाहिजे आहेत। एकदा का ते आपल्या हाती लागले ना, मग आपल्याला काही सुद्धा करायची गरज उरणार नाही आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे अस्मिता। अस्मिता म्हणते, अगं आपण याआधी शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपल्या हाती काहीही लागले नाही। तन्वी म्हणते, अगं तेव्हा सतत कोणी ना कोणीतरी येत होतं, त्यामुळे आपल्याला नीट शोध घेताच आला नाही आणि आता सुद्धा आपण जर दोघींनी मिळून शोधलं ना, तर आपल्याला अर्जुनच्या रूमचा कोपरा आणि कोपरा सुद्धा चेक करता येईल। ती फाईल त्याच खोलीत असणार। अस्मिता म्हणते, ठीक आहे, मी अर्जुन केला का नाही ते बघते आणि तुला येऊन सांगते, तोपर्यंत तू तयार राहा। तन्वी इकडे विचार करते, अर्जुन आणि सायलीला माझ्या या गिफ्टमुळे हा वाढदिवस कायम लक्षात राहील। अस्मिता परत येते आणि त्या दोघीजणी मिळून अर्जुनच्या खोलीत येऊन पेपर्स शोधायला लागतात। त्या सगळीकडे शोधायला लागतात, सर्व टेबल, सर्व कपाट, सगळं शोधायला लागतात। परिणामी अर्जुनच्या खोलीत खूप मोठा पसारा होतो। अस्मिता म्हणते, ए तन्वी, हे बघ आपण काय हालत केली आहे खोलीची, तू मला नंतर मला हे सगळं आवरायला मदत करायची बर का? तन्वी म्हणते, हो मी करेल मदत, परंतु आत्ताच सर्व लक्ष फाईल शोधण्याकडे दे। फाईल शोधण्याच्या नादात त्या दोघी खोलीत अक्षरशः धुमाकूळ घालतात। तन्वी चिडून मनाशीच बोलत असते, कुठे असेल ती फाईल? आज माझी शेवटची संधी आहे आणि ही संधी मला वाया जाऊ द्यायची नाही। आज अर्जुन सायलीला प्रपोज करणार आहे। जर त्यांचं प्रेम सुरू झालं तर हे सगळं संपेल, मग त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरची किंमत शून्य होईल आणि अर्जुन माझ्या हातातून कायमचा निघून जाईल। इकडे अस्मिता ती फाईल कपाटामध्ये शोधत असते। कपाटातून फाईल काढून ती खाली फेकते आणि तेवढ्यात तन्वीच लक्ष त्याच्याकडे जातं। त्या फाईलवर इम्पॉर्टंट फाईल असं लिहिलेलं असतं। इकडे कॅफेमध्ये आल्यावर अर्जुनला सायली बसलेली दिसते आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो। हळूहळू चालत तो सायलीकडे येऊ लागतो। सायली समोर येऊन अर्जुन प्रेमाने तिला पाहत हात मिळवण्यासाठी हात पुढे करतो। सायली त्याच्याकडे बघते, पण गडबडून अर्जुन खाली बसतो। मग सायली हात मिळवण्यासाठी उठते, तेव्हा अर्जुन खाली बसतो। अशी दोघांची एकदमच धांदल उडते। शेवटी दोघेही सोबतच खाली बसतात। त्यांना काय बोलावं, कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही, परंतु पुन्हा एकदा दोघेही सोबतच, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, हे वाक्य म्हणतात। यावर सायली म्हणते, तुम्ही सुरुवात करा। अर्जुन पटकन बोलतो की तुम्ही आज खूप सुंदर दिसत आहात। हे ऐकून सायलीला लाजल्यासारखं होतं। सायली सुद्धा अर्जुनची स्तुती करते आणि म्हणते, तुम्हाला सुद्धा हा लाल रंग खूप छान दिसत आहे। अर्जुन पुढे म्हणतो, तुम्ही या कॅफेची निवड केली, हे खूप छान केलं, इथे खूप शांतता आहे, आपल्याला मनमोकळे बोलता येईल। अर्जुन पुढे म्हणतो, मिसेस सायली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। सायली म्हणते, मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। अर्जुनचा मात्र गोंधळ उडालेला असतो। त्याची बसल्या जागेवर चुळबुळ सुरू असते। तो सारखा इकडे तिकडे पाहत असतो। त्याला असं पाहून सायली म्हणते, असं काय सांगायचं आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही इतक्या स्वस्थ झाला आहात? अर्जुन पटकन उभा राहतो आणि म्हणतो, सांगू का? सायली देखील उभा राहते आणि म्हणते, सांगा। अर्जुन मनाची तयारी करतो आणि बोलू लागतो। सायली देखील अधीर झालेली असते। अर्जुन बोलायला सुरुवात करतो। तो आय लव्ह यू असे बोलणारच असतो, तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो।
सायली म्हणते, तुमचा मोबाईल वाजत आहे. अर्जुन म्हणतो, ते जाऊ द्या. आता मला जे सांगायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. सायली म्हणते, ते तुम्ही मला सांगालच, परंतु काही महत्त्वाचा कॉल असेल तर? त्यामुळे तुम्ही आधी बोलून घ्या. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आणि तो कॉल बघतो. कॉल कल्पनाचा आलेला असतो. अर्जुन कॉल घेतो तर पलीकडून रागाने बोललेला आवाज येतो. कल्पना म्हणत असते, अर्जुन कुठे आहेस तू? आत्ताच्या आत्ता लगेच घरी ये, आणि तू एकट्याने नाही तर सायलीला सुद्धा सोबत घेऊन ये. मला दुसरं काहीही ऐकायचं नाही. अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की काय झालं आहे मम्मा, परंतु कल्पना तेवढ्यात फोन ठेवून देते. सायली विचारते, काय झालं आहे? काय म्हणत आहे ताई? अर्जुन म्हणतो, काही नाही असे बोलून फोन ठेवून दिला. तेव्हा सायली म्हणते, नक्कीच काहीतरी झालेलं असणार, त्याशिवाय आई फोन करायच्या नाहीत. चला आपण आत्ताच्या आत्ता लगेच निघूया. असं म्हणून ते दोघे कॅफेमधून घरी जाण्यासाठी निघतात. दोघेही लवकर घरी येतात. घरी येऊन बघतात तर त्या दोघांना कळतच नाही की काय झालं आहे. घरातले सगळे त्यांच्याकडे रागाने पाहत असतात. प्रिया आणि अस्मिताच्या चेहऱ्यावर मात्र खुनशी हास्य असतं. याचाच अर्थ प्रिया आणि अस्मिता तू किसी आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी झालेले असतात. सायली आणि अर्जुनची अवस्था मात्र केविलवाणी होते. त्यांना काय बोलावं हे सुचत नाही. सर्व सदस्य त्यांच्याकडे रागाने आणि चिडून पाहत असतात. आणि एपिसोड इथेच संपतो. येणारा भाग हा खूपच धमाकेदार असणार आहे. सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स घरातल्यांच्या हाती लागतात का? त्यांच्या लग्नाबाबतचे खरे सत्य परिवारासमोर येईल का? आणि प्रियाचा अर्जुन तिला भेटेल का? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि घरातले अर्जुन आणि सायलीला काय जाब विचारतात हे पाहूया पुढच्या भागांमध्ये. डिसेंबर भाग रिव्ह्यू. चक्कर येऊन सायली धपकन सोफ्यावर पडते. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा 7 डिसेंबरचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते मधुभाऊ पासून. मधुभाऊ सायलीच्या खोलीतून अल्बम घेऊन येतात आणि तो अल्बम अश्विनकडे देतात, पण देताना त्यातून तन्वीचा फोटो खाली पडतो. इकडे प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. तेवढ्यात प्रतिमाचा फोन वाजतो. फोन कल्पनाचा असतो. कल्पना म्हणते, प्रतिमा, मी तुम्हाला ना आमंत्रित करायला फोन केलेला आहे. वाढदिवसासाठी उद्या तुम्ही नक्की यायचं आहे. तेवढ्यात तिथे प्रिया येते. ती म्हणते, काय झालं आई? खूप आनंदात दिसत आहेस. रविराज म्हणतो, बातमीच तशी आहे. उद्या अर्जुनच्या वाढदिवसासाठी आपल्याला सगळ्यांना दिवसभरासाठी बोलावलेलं आहे. हे ऐकूनच प्रिया खूप आनंदी होते आणि मनातल्या मनात विचार करते, हो नक्कीच जाऊया, कारण याच वाढदिवसाला मी अर्जुनला त्याचं गिफ्ट देणार आहे, आणि ते म्हणजे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. आता माझा जीव केला ना तरी चालेल, परंतु ते पेपर मी शोधून काढणारच. इकडे अर्जुन आणि सायली बसलेले असतात आणि बरोबर 12 वाजता ते एकमेकांना सोबतच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. यावर दोघेही हसतात, परंतु एवढ्यात खालून प्रतापचा आवाज आल्यामुळे सायली म्हणते, खाली काय चाललं आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, सरप्राईज असेल आपल्यासाठी. दोघेही हळूच खाली येतात. खाली येऊन बघतात तर काय, सगळ्यांची चांगली लगबग चालू असते. कल्पना म्हणते, आता आपण केक कापूया आणि उद्या दिवसाउजेडी औक्षण करूया. त्यावर पूर्णा आजी हसून म्हणते, काय ग कल्पना, उद्या तरी किमान अर्जुनला औक्षण हा शब्द म्हणता येईल ना? पूर्णा आजीने असं म्हणताच सगळे हसायला लागतात. त्यावर चैतन्य म्हणतो, हे इम्पॉसिबल आहे. अर्जुनकडे औक्षण या शब्दाची एखादी केस जरी आली ना तरी तो म्हणेल केस नको पण औक्षणावर. चैतन्याच्या या जोकवर सगळे पुन्हा हसायला लागतात. अस्मिता सुद्धा जोर जोरात हसायला लागते आणि म्हणते, ते बघावर, अर्जुन आणि सायली आले सुद्धा. त्यावर सगळे अर्जुन आणि सायलीकडे बघतात. प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, एवढ्या लवकर का खाली आला तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, मग तुम्ही तुमचा आवाज तरी कमी ठेवा ना. विमल केक घेऊन येते. केक येताच अस्मिता चटकन पुढे होते. तिला पुढे आलेले पाहून अश्विन म्हणतो, वा अस्मिताई, वाढदिवसाच्या तयारीला तू काहीही केलं नाहीस आणि आता केक बघताच तुरुतुरू पुढे आलीस. तू गप्प बस रे, असं म्हणून अस्मिता त्याला गप्प करते. सगळे केक कापायला पुढे येतात. पूर्णा आजी म्हणते, चला लवकर केक कापून घेऊ. सगळेजण पुढे होतात. अर्जुन आणि सायली केक कापायला लागतात. सगळेजण टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देतात. परंतु अचानक सायलीला कसं तरी व्हायला लागतं. त्या शुभेच्छा, ते टाळ्या वाजवणं याने तिला काहीतरी आठवायला लागतं. तिला फ्लॅशबॅक यायला लागतात. दुसर असं काहीतरी आठवायला लागतं. लहान मुलगा आणि लहान मुलीच्या अस्पष्ट आकृती तिला दिसायला लागतात. या सगळ्याचा ताण तिच्या डोक्यावर आल्यामुळे ती अचानक मी शुद्ध होऊन सोफ्यावर पडते.
आणि इकडे प्रतिमा दचकून झोपेतून जागी होते. प्रिया तिला विचारते काय झालं आहे, परंतु ती म्हणते की मला असं वाटलं तू मला उठवलंस. प्रिया म्हणते नाही आई, मी तर शांतपणे झोपलेले होते. रविराज देखील तिथे येतो. तो म्हणतो जाऊ दे प्रतिमा, टेन्शन नको घेऊ, तू शांतपणे झोपी जा. इकडे सायलीला सगळेजण खोलीत घेऊन येतात. अश्विन तिला तपासतो. अर्जुनला काळजी लागलेली असते, परंतु अश्विन म्हणतो काळजी करण्याचे काही कारण नाही, फक्त स्ट्रेसमुळे तिला चक्कर आली आहे. थोडे विश्रांती घेतली की तिला बरं वाटेल. चला आपण सगळे खाली जाऊया. आवर सगळेजण खाली येतात. अर्जुन प्रेमाने सायलीला चादर देतो आणि तिला झोपवतो. पुढे कथानक कुठले वळण घेणार आहे हे पाहूया नंतरच्या रिव्ह्यूमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.